मित्रांनो, हा जी आर आहे 7 एप्रिल 2025चा, ज्यामध्ये सलोखा योजना जी आहे ती महाराष्ट्र शासनानं आता 2 वर्षाची त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर नक्की ही सलोखा योजना काय आहे हे आपण समजावून घेणार आहोत. बघा, महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यावधी प्रकरणे आज न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत आणि त्यासाठी हे वाद मिटवण्यासाठी शासनाने काय केलेले आहे ती ही योजना सुरुवात केलेली आहे. तर बघा, शासनानं काय केलेलं आहे तर शेतजमिनीचा ताबा व मालकीबाबत शेतकऱ्यांमधील आपापसातील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकातील सौख्य व सौहार्द वाढीस लावण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र 1,000 रुपये व नोंदणी फी नाममात्र 1,000 आकारून मुद्रांक शुल्क व नोंदणी फीमध्ये सवलत देण्यासाठी सलोखा योजना राबवण्यास 3/1/2000 रोजी शासनानं हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार ही योजना किती 2025 पर्यंत राहणार आहे. परंतु शासनाने आता जो 7 एप्रिल 2025ला एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे तर ही सदर जी योजना आहे ती आता 2027 पर्यंत त्यांनी ही योजना वाढवलेली आहे. तर ही योजनाच्या अटी आणि शर्ती काय आहेत आणि याचा फायदा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं घ्यायचा आहे तो आपण आता डिटेलमध्ये बघूया. तर बघा, 3 जानेवारी 2023चा शासन निर्णय आहे ज्यामध्ये ह्या योजनेच्या अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत. तर बघा, सदर योजनेमध्ये पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षापासून असला पाहिजे. म्हणजे जो ताबा आहे एकमेकांकडे तो 12 वर्षांपासून असला पाहिजे. दुसरं काय त्याने सांगितलेलं आहे की एकाच गावात जमीन धारक करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असलेल्या बाबतच्या वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहित पंचनामा नोंदवहीमध्ये केला पाहिजे व सदर पंचनामा नोंदवहीवरून तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले पाहिजे. अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी सदर पंचनामा दस्तास जोडला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर जो तलाठी आहे त्यांना हा पंचनामा करायचा आहे आणि ते प्रमाणपत्र त्यांना जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे द्यायचं आहे. दुसरं त्यांनी काय सांगितलं की सलोखा योजनेअंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे क्षेत्र भोगवटदार वर्ग सत्ता प्रकार पुनर्वसन आदिवासी कुळ इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहेत अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. पुढे त्याने काय सांगितलेलं आहे की पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनीचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाहीत. त्याने सांगितलेलं आहे की जे जे ताबा आहे तो एकमेकाकडे असला पाहिजे, त्या व्यतिरिक्त दुसऱ्यांकडे ताबा असता कामा नाही. दुसरं का सांगितलं त्यांनी की सदर योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसरीकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी या योजनेमध्ये ते पात्र ठरतील. म्हणजे दोघांकडे कितीही शेतजमिनीचा ताबा असला आणि त्याच्यामध्ये फरक असला जमिनीमध्ये ज्या आकारामध्ये जमिनीच्या क्षेत्रामध्ये तरी काहीही फरक पडणार नाही. तिसरं त्याने काय सांगितलेलं आहे की अकृषिक शेतजमिनी अकृषिक रहिवाशी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना लागू असणार नाही. तर जी अकृषिक रहिवाशी तसेच वाणिज्यिक वापराच्या ज्या जमिनी आहेत त्यांना ही योजना लागू नसणार आहे. सलोखा योजना अंमलात येण्यापूर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदलाबदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तांसाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल तर त्याचा परतावा मिळणार नाही. म्हणजे या अगोदर जर का तुम्ही अशा पद्धतीने व्यवहार केला असेल तर ती तुम्ही त्या योजनेसाठी लागू असणार नाही आहेत. सदर योजनेमध्ये दोन्ही पक्षकारांनी जमीन ही पूर्वीच्या तुकडा घोषित असेल तर त्याबाबत प्रमाणित गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताच्या वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नाव नोंदवता येतील. बघा, यामधून त्याने आता शासनाने काय सांगितलेलं आहे की यामध्ये कुणाला फायदा होणार आहे तर यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आणि आता याने त्यांनी काय सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे की तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी कशा पद्धतीने
कार्यपद्धती अवलंबायची आहे ते सांगितले त्याने. बघा, तर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गावातील पंचासह चौकशी करून किंवा चतुर सीमाधारकांशी चर्चा करून किंवा तलाठी चावडीमध्ये चर्चा करून वाद किंवा अदलाबदल करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या किंवा चतुर सीमाधारकांच्या घरी चर्चा करून सदर ठिकाणी पहिल्याच्या मालकी असलेली जमीन किमान 12 वर्षापासून दुसऱ्याच्या ताब्यात आहे किंवा कसे, तर दुसऱ्याची मालकी जमीन किमान 12 वर्षापासून पहिल्याच्या ताब्यात आहे किंवा कसे याबाबतची नोंद विहित नमुन्यातील पंचनामा नोंद वहीमध्ये करावी. त्या आधारे तलाठी यांनी पक्षकारांच्या जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र द्यावे. म्हणजे तलाट्याने काय करायचं आहे, तर त्यांचा पंचनामा करून त्यांना प्रमाणपत्र द्यायचं आहे. याशिवाय एकूण चतुर्सीमाधारकांपैकी अधिकार अभिलेखात नावे असणाऱ्या कमीत कमी 2 म्हणजे वेगवेगळ्या गटातील सज्ञान व्यक्तींच्या सह्या पंचनामा नोंद वहीमध्ये असाव्यात. एखाद्या गटाला चतुर्सीमाधारक एकच असेल तर त्या चतुर्सीमाधारकाची सही पंचनाम्यावर करावी. म्हणजे जे चतुर्सीमाधारक जे आहेत त्यांची सह्या सुद्धा यामध्ये लागणार आहेत. काही वेळा फार मोठा गट असून त्याचे वाटप अनेक पोट हिश्श्यांमध्ये झालेले असतात, परंतु फाळणी 12 फूट हिस्सा झालेला नसतो. अशा वेळी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच पंचनामा करावा. त्यावेळी शेजारचे वहिवाटदार असलेले 2 सज्ञान खातेधारकांची पंचनामा नोंद वहीवर सही आवश्यक राहील. बघा, हे सगळं तलाठ्यानं करायचं आहे. तलाठी याने गावस्तरावर सलोखा योजनेसाठी खालील नमुना पंचनाम्यामध्ये एक रजिस्टर नोंद वही ठेवावी व त्या नोंद वहीत तलाठी यांनी पक्षकारांना पंचनाम्याची प्रमाणित प्रत द्यावी. पंचनामा नोंद वही नमुना बाबतचे परिशिष्ट जोडलेले आहे. बघा, तलाट्याने काय करायचं आहे, तर ती अशा पद्धतीने एक रजिस्टरमध्ये त्यांना नोंद ठेवायची आहे. बघा, ही तलाट्याने सलोखा योजनेसाठी नोंद वही कशा पद्धतीने त्याची असणार आहे, तर एकंदरीत बघा, इथं पहिला खातेदार, दुसरा खातेदार, त्यानंतर सर्वे नंबर, क्षेत्र, नंतर अधिकार जे अभिलेख आहेत त्या खातेदारांची नावे, सही, या अशा पद्धतीनं त्यांना नमुन्यामध्ये ते सगळं ठेवायचं आहे. तर याचा त्यांनी परिणाम सांगितलेला आहे. काय काही याचा सामाजिक परिणाम काय होणार आहे. बघा, 44,278 एवढी 7-12 असलेले गावे आहेत. तर याच्यामध्ये ही सगळी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही जी योजना आहे ती राबवली जाणार आहे. तर त्याच्यात काही प्रश्नांची उत्तर सुद्धा त्याने दिलेले आहेत, प्रश्न उत्तर दिलेले आहेत. तर एकंदरीत बघूया काय सांगितलं त्याने, की तर ह्यामध्ये आपल्याला वारंवार विचारले जाणारे प्रश्न. तर बघा, सलोखा योजनेमध्ये जमिनीवर 12 वर्षापासून कमी कालावधीकरता एकमेकांचा ताबा असल्यास त्याचे अदलाबदल, दस्त, मुद्रांक शुल्क व नोंदणी माफ असेल काय? तर यांनी सांगितलेलं आहे की 12 वर्षांपेक्षा जर का कमी कालावधीमध्ये जर का अशा एकमेकांच्या अदलाबदल करायचे असेल तर ते नाही, तसं त्यासाठी ही योजना लागू नाही. दुसरा त्यांनी प्रश्न काय बघा असा विचारलेला आहे की सलोखा योजनेअंतर्गत अकृषिक जमीन, फ्लॅट, घर किंवा दुकान यांची अदलाबदल करता येईल का? तर बघा, इथं सध्या सांगितलेलं आहे की नाही, या योजनेमध्ये फक्त शेत जमिनीसाठीच ही योजना लागू आहे. सलोखा योजनेमध्ये पंचनाम्याच्या वेळी किती सीमाधारक, चतुर्सीमाधारक यांची उपस्थिती व एकमेकांच्या ताब्याबाबत कबुली जबाब, संमती, स्वाक्षरी आवश्यक आहे. तर यामध्ये काय सांगितलं की कमीत कमी 2 सज्ञान व्यक्ती की ज्या 2 परस्पर 2 वेगवेगळ्या गट सर्वे नंबर मधील अदलाबदल करायचे चतुर्सीमाधारक आहेत, त्यांची पंचनामा नोंद वहीमध्ये संमती, स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी स्वाक्षरी असलेला पंचनामा ग्राह्य धरता येणार नाही. म्हणजे कमीत कमी त्याने काय सांगितलेलं की 2 जे साक्षीदार आहेत ते सज्ञान व्यक्ती असणं आहे ते आवश्यक आहेत. तिसऱ्या त्याने बघा काय विचारलंय की सलोखा योजनेवरील तलाठी व मंडळ अधिकारी यापैकी पंचनाम्यासाठी कुणाकडे अर्ज करणे आवश्यक आहे? तर सदर गावातील तलाठी यांच्याकडे हा अर्ज करणे आवश्यक आहे. त्याला पंचनाम्यावेळी तलाठी व मंडळ अधिकारी यांची प्रत्यक्ष सर्वे गट नंबर स्थळी उपस्थिती आवश्यक आहे काय? तर होय, त्यांची उपस्थिती ही आवश्यक आहे. सलोखा योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी किती दिवसामध्ये पंचनामा करणे आवश्यक आहे? तर बघा, अर्ज केल्यापासून किमान 15 दिवसामध्ये 15 दिवसांच्या कालावधीमध्ये हा पंचनामा करणे आवश्यक आहे. अर्ज करून तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दाद न दिल्याने कोणाकडे दाद मागायची? तर तहसीलदार किंवा त्यांनी
त्यांनी दाद न दिल्यास उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपण दाद मागू शकणार आहोत. याशिवाय त्यांनी काय सांगितलं की सलोखा योजनेअंतर्गत मध्ये काही लोक कदाचित शासनाची फसवणूक करतील, त्यांचा आवर कसा घालणार. तर बघा, सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीचा फायदा घेणाऱ्या व्यक्तींच्या ताब्यातील स्थानिक चौकशी करून पंचनामा करण्यात येणार असल्यानं, शिवाय दस्त निष्पादन हे ऐच्छिक असून त्यावेळी जमीन मालक स्वतः नोंदणीसाठी स्वतः हजर राहणार असल्याने अशी फसवेगिरी होण्याची शक्यता नाही. तथापि तसे आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून मुद्रांक शुल्काची दंडासह वसूल केली जाईल. शिवाय सदर व्यक्ती खोट्या कथनामध्ये संविधानिक तरतुदीनुसार फौजदारी कारवाईस पात्र राहील. यानंतर काय आपला प्रश्न आहे की सलोखा योजनेअंतर्गत दस्त नोंदणीकृत करताना एखाद्या खातेदाराने असंमती दाखवल्यास दस्त नोंदणी करता येईल काय. तर याचं उत्तर आहे नाही. दोन्ही गटातील सहधारक यांची दस्त नोंदणी संमती असल्याशिवाय अशी अदलाबदल नोंदणीकृत होणार नाही. म्हणजे दोघांची संमती असल्याशिवाय ही अदलाबदल होऊ शकणार नाही आहे. पंचनामा रजिस्टरमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी या दोघांपैकी किमान किती जणांची सही लागेल. तर बघा, याच्यामध्ये किमान दोघांची सही आवश्यक आहे. म्हणजे एखादा पंचनामा रजिस्टर सही झाल्यानंतर फक्त तलाठी यांच्या सहीने सदर रजिस्टरमधील पंचनामा प्रमाणित प्रत अर्जदारास देतील. सदर प्रत अदलाबदल दस्तासाठी पुरावा म्हणून ग्राह्य असणार आहे. सलोखा योजनेअंतर्गत दस्ताची नोंदणी झाल्यानंतर दोन्ही पक्षकारांनी नंतर वादामुळे सदर दस्त रद्द करायचा झाल्यास त्यांना सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीचा फायदा मिळेल काय. तर याचं उत्तर आहे नाही. त्यांना कायद्यानुसार फक्त दस्त रद्द करण्याबाबत कायदेशीर पद्धतीनुसार सर्व संमती असेल तरच आवश्यक मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरून दस्त रद्द करता येतील. नंतर सलोखा योजनेमध्ये पंचनामा प्रमाणपत्रासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतील. तर बघा, फक्त साधा अर्ज व त्यात दोन्ही सर्वे गट नंबरचा व चतुर्सीमा सर्वे गट नंबरचा उल्लेख आवश्यक आहे. म्हणजे फक्त साध्या अर्जावर तुम्ही त्यासाठी आपण अप्लाय करू शकतो. सलोखा योजनेनुसार दुय्यम निबंधकाकडे अदलाबदल दस्त नोंदणीवेळी कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तर सलोखा योजनेअंतर्गत नेहमीप्रमाणे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अदलाबदल दस्त नोंदणीवेळी मुद्रांक व मुद्रांक फीसाठी विहित नमुन्यातील तलाठी व जावक क्रमांकासह पंचनामा जोडणे आवश्यक राहील. तसेच सलोखा योजनेअंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्व समावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटदार वर्ग, सत्ता प्रकार, पुनर्वसन, आदिवासी मूळ, कुळ इत्यादी बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहेत अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. अर्जावर दोन्ही अदलाबदल दस्त करू इच्छिणाऱ्या खातेदारांपैकी किमान किती जणांची स्वाक्षरी आवश्यक आहे. तर कोणत्याही एका साधारण खातेदाराची स्वाक्षरी यासाठी आवश्यक आहे. गावातील तंटामुक्त समिती, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची सलोखा योजनेत काय भूमिका असणार आहे. यांची काय भूमिका असणार आहे तर क्षुल्लक कारणावरून मिटत असलेला वाद जर वाढत असेल तर दोन्ही पक्षकार तंटामुक्ती समितीच्या किंवा अन्य कोणत्याही संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या मदत घेऊ शकतात. किंवा गावातील वाद मिटत असतील तर त्या संबंधाने तंटामुक्त समिती स्वतःहून पक्षकारांना संपर्क करून संपूर्ण गावातील अशा प्रकारे वाद मिटवण्याच्या दृष्टीने कोणावर अन्याय होणार नाही याबाबत चर्चा विनिमय करून प्रकरण सामोपचाराने मिटवण्यासाठी प्रयत्न करतील, जेणेकरून भविष्यात पक्षकाराचे वाद संपुष्टात येऊन गावात सलोखा, सौहार्द व शांतता कायम राहील. शासन निर्णयानुसार सदर सलोखा योजना यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी मूलभूत प्रयत्न करायचे आहेत. शेतजमिनीच्या परविरोधी ताबे व मालकीबाबतच्या प्रकरणामध्ये त्या गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील व गाव तंटामुक्ती समिती यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधावा. तसेच दर 15 दिवसांनी योजनेच्या फलनिष्पत्तीबाबत व्यक्तिशः आढावा घ्यावा. अदलाबदल दस्तद्वारे जास्तीत जास्त प्रकरणे निकाले काढून गावातील सामाजिक सलोखा, सौहार्द व शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. तर बघा, ही सगळी जबाबदारी कोणाच्यावर आहे तर उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पंचनाम्यासाठी प्रत्यक्ष दोन्ही सर्वे नंबरचे ठिकाणी जाणे आवश्यक आहे काय तर होय, त्यांना हे तिथेही जावंच लागणार आहे. तलाठी व मंडळ अधिकारी या दोघांपैकी पंचनामा रजिस्टरवर एकाचीही सही चालेल काय तर नाही.
त्यामध्ये दोघांचीही सही लागणार आहे. पंचनामा रजिस्टरवर दोघांचीही सही लागणार आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची दोघांची सही लागणार आहे. मुद्रांक शुल्क नोंदणी विभागातील इतर योजनांचा कमी कालावधी असतो. येथे मात्र 2 वर्षाचा कालावधी देण्याचं प्रयोजन काय आहे? तर बघा, ही जी योजना आहे ती समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या जमिनीच्या मालकीच्या परस्पर विरोधी ताबा यांच्याशी निगडीत आहे. सदर ताब्याबाबत पिढ्यानपिढ्या वाद असल्याने अदलाबदल दस्त करण्यासाठी दोन्ही बाजूस संयम, मनोधैर्य, विश्वासार्हता, सामंजस्य, साहस व तडजोड वृत्ती इत्यादी गुणांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे पक्षकार यांची मने वळवणे व दोस्त नोंदणीसाठी एकमत होणे या गोष्टीला वेळ लागणार असल्याने त्यासाठी 2 वर्षाची त्यांनी मुदत ठेवलेली आहे. मग पंचनामा नोंदवहीमध्ये चतुर सीमाधारकांची सही आहे किंवा अदलाबदल करणाऱ्या पक्षकार यांची सही आवश्यक आहे काय? तर बघा, यामध्ये काय सांगितले, त्यांनी आवश्यकता नाही, परंतु ते हजर असतील तर ते सही करू शकतात. पक्षकारांची सही आवश्यक नाही, कारण त्यांच्यापैकी एकाने अर्ज केला असेल, पंचनामा होणार आहे. शिवाय अदलाबदल दस्त नोंदणीवेळी सर्व पक्षकारांची संमती असल्याशिवाय दस्त नोंदवले जाणार नाहीत. सलोखा योजनेतील अदलाबदल होणारी जमीन ही वर्ग 2 प्रकारची असली व तिला सध्या संगणक प्रणालीमध्ये तहसीलदार यांचे लॉक असेल तर तलाठी पंचनामा परिशिष्ट ब झाल्यानंतर सदर दस्त नोंदणीवेळी तहसीलदार यांनी सदर प्रणाली हस्त नोंदणीसाठी आवश्यक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे काय? तर होय, सामाजिक सुधारणा योजनेअंतर्गत तलाठी यांनी पंचनामा रजिस्टरवरून परिशिष्ट ब दिले असल्याने अदलाबदल दस्त नोंदणीसाठी तहसीलदार संगणकीय प्रणाली खुली करून देतील. तर मित्रांनो, एकंदरीत ही योजना काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्यापरीने तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही हा GR जो आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतो आहे, तिथून तुम्ही पूर्णपणे वाचा, तुम्हाला समजून घ्या आणि ही योजना आपल्याला कशी राबवता येईल किंवा याचा कसा फायदा घेता येईल तुम्हाला किंवा तुमचे कोणी नातेवाईक असेल किंवा कोणी मित्र वगैरे कोणी असतील, यांना कशा पद्धतीनं फायदा घेता येईल आणि हा प्रयत्न करा. तलाठ्याशी संपर्क साधा, त्यांना या योजनेबाबत जर माहिती असेल त्यांच्याकडून माहिती घ्या आणि ही योजना राबवण्याचा प्रयत्न करा.